महादुःखी अतिशय दुःख हनुमंताच्या अंतःकरणाला झालेला आहे. विचार केला मी असणार एवढा खडतर मार्ग ओलांडला, येताना भरपूर राक्षसनीला मारावं लागलं. ते काय येता येत असं झालो का? या सीतेला शोधण्यासाठी अनंत प्रकारचा प्रयत्न करावा लागला. सहज सीता सापडली का? मग जर सीतेनं या ठिकाणी प्राणाचा त्याग केला, मला काय भेटल? सीतेची जर सुटी दिली तर राम माझ्यावर तुष्टाल. मला त्या ठिकाणी असणार चांगलाच तरी म्हणेल तो मस्क. आणि जर या ठिकाणी सीतेनं प्राणाचा त्याग केला तर काय सांगू? तेल गेलं, तूप गेलं, हाती दोपाटणं आलं. राम बी गेला आणि सीता बी हाताबदली गेली. आता काय करावं हा विचार हनुमंताच्या अंतःकरणाला पडलेला आहे. सीता पडताची मूर्छा पन्ना हनुमंत म्हणे अति उद्विग्न हृदय स्मरता रघुनंदन बुद्धी निर्विघ्न आठवली. उद्विग्न अवस्था हनुमंताची झाली. सीता मूर्छेगत अवस्थेमध्ये पडलेली आहे. सीतेने जर प्राणाचा त्याग केला तर आम्हाला काय सांगावं? राजा सुग्रीवाने विचारलं त्याला काय सांगावं? वानराने विचारलं त्यांना काय सांगावं? मी तर मोठेपणाने मी सुती आणतो म्हणून आलेलोय. प्रयत्न तर केले पण काय करायचं? डोकं चला ना. मग ज्यावेळेस डोकं चलत नाही, ज्यावेळेस काहीच कळत नाही, त्यावेळेस त्या भगवंताचं स्मरण करायचं. ती ताकद त्या नामावर आहे. ज्ञानदेव खुशी निवृत्तीची चाड गगनावली वाढ नाम आहे. मज हृदय सद्गुरु तेने तरलो हा संसार पारो म्हणून विशेष आदरो विवेकावरी. सद्गुरूचं स्मरण केलं हनुमंतानं. कुणाचं? प्रभू रामचंद्राचं. आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण केल्याबरोबर काय त्या ठिकाणी आठव हनुमंताला झालेला पुढे सीता भावया सावधान आता करू श्रीराम संकीर्तन म्हणून राम कथा गायन करी आपण मारुती. आठवलं बुद्धीच्या ठिकाणी आठव झाला. सीतेला जर सावध करायचं असेल तर काय द्यावा लागल? अमृत द्यावा लागल. कशाचं अमृत? नाम अमृत द्यावा लागल. त्या रामाचं भजन गावं लागल. रामाचं नाम सीतेच्या कानावर पडल्याबरोबर सीता उठली. ही ताकद त्या रामाच्या नामामध्ये आहे. म्हणून भजनाला सुरुवात. कशाच्या? राम नामाच्या भजनाला सुरुवात हनुमंताने केलेली. काय करतात? कौशल्या गर्भी भातिता दाशरथी सिंहभुना परब्रह्मा मूर्तिमंत सूर्यवंशी अवतरणा. सुरुवात केली. राजा दशरथाच्या पोटी असणारा राम कौशल्याच्या पोटी जन्माला आला. सूर्यवंशाच्या कुळामध्ये राजा दशरथ आणि राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला. हे असणार भजन हनुमंतानं गायला सुरुवात केलेली आहे. श्रीराम परब्रह्म सीता प्रकृती श्रीराम चैतन्य सीताची शक्ती श्रीराम धैर्य सीता धृती श्रीराम अनन्य गती अवतारो. अनन्य गतीचा अवतार असा असणारा राम आहे. राम जर त्या ठिकाणी ब्रह्म आहे तर ब्रह्माची गती कोण आहे? प्रकृती कोण आहे? सीता आहे. राम चैतन्य आहे तर चित्त कोण आहे? सीता आहे. चित्ताचं चैतन्य, नेत्राचं तेज, हे राम जर डोळे असतील तर त्या डोळ्याचं लक्ष असणारी सीता आहे. राम जर पुरुष असेल तर त्या पुरुषाची प्रकृती असणारी सीता आहे. म्हणजे राम आणि सीता ही वेगळी नाही. राम आणि सीता एक आहेत असं भजन सुरुवात केली. श्रीरामाचे अच्युता गुरु पितृआज्ञा विकृता रामनाचा निज भक्त सुरसाह्यार्थ श्रीराम. रामचंद्र पित्याच्या वचनाचं त्या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी सावत्र आईला वडिलांना दिलेलं वचन आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकार त्या रामानं केला. ब्राह्मणावर आलेलं संकट, त्या ब्राह्मणावर आलेलं संकट निजस्थान ब्राह्मणाला रिकामा करून द्यायचं होतं. राक्षसांचं मर्दन करायचं होतं म्हणून अरण्यवनाच्या तिकडे गेला. ज्या ठिकाणी ते असणारे राक्षस राहतात आणि ज्या ठिकाणी ब्राह्मणाला ते जनस्थान त्रस्त केलेलं आहे त्यांची सोडवणूक करून ते जनस्थान मोकळं करून द्यायचं होतं. म्हणून कुठं आला? पंचवटीच्या ठिकाणी राम वनवासाला आला. आणि पुढे काय कैवर जय दशरथ श्रीराम झाडीला दंडकारण्य सीता
करण्यासाठी लक्ष्मणाने सर्वस्वाचा त्याग केला आणि लक्ष्मण रामाबरोबर निघाला. आपल्या पतिव्रत्याच्या धर्माचं पालन करण्यासाठी सीतेनं सर्वस्वाचा त्याग केला, प्रपंचाचाही केला, संपत्तीचा केला. सीतेचा बाप का गरीब होता का राजाच्या बाप? त्याच्यापाशी कमी होतं का? आज 14 वर्ष नाही 14,000 वर्ष म्हणलं तरी सीता सांभाळली असती. पण सीतेनं पतिव्रत्याच्या धर्माचं पालन केलं. ज्या ठिकाणी पती आहे, जगाला जगनिंद्य जरी असला, जगाला टाकलेला असला, पती हाच परमेश्वर जे मानते ती महान पतिव्रता. म्हणून पती सेवेसाठी सर्वस्वाचा त्याग केला. रामाबरोबर दंडकारण्यामध्ये वनाकडे निघाली. काय झालेले? वनवास गंगा तटी वा. वसती स्थान पंचवटी ए! श्रीराम राहिला जगजेठी सीता गोरटी समवेता. वनवास कुठं? गंगा नदीच्या तीरावर पंचवटीच्या ठिकाणी आश्रम तयार केला आणि त्या ठिकाणी सीतेसहित प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राहिले आणि त्यांची सेवा करण्यासाठी लक्ष्मण त्या ठिकाणी आला आणि तिघा आनंदाने त्या पंचवटीच्या ठिकाणी नांदत होते. पुढे काय झालेले? शूरप